नमस्कार. MPSC आणि UPSC परीक्षेचा विचार करता विज्ञानात काही विषय असे असतात की जे अगदी हमखास गुण मिळवून देतात. तर मग चला आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया, तो म्हणजे आमलारी आणि क्षार. हे नीट समजून घेतलं ना की परीक्षेतले काही मार्क्स तर आपले पक्केच झाले म्हणून समजा. सामान्य विज्ञान. अनेकांना वाटतं की यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे, पण खरं सांगायचं तर योग्य रणनीती वापरली की हे नक्कीच शक्य आहे. बघा, आम्ल, आमलारी आणि क्षार यांसारख्या मूलभूत संकल्पनांवरना डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न हमखास येतातच. म्हणूनच यावर आपलं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आमलारी आणि क्षारांपासून. परीक्षेच्या दृष्टीने हे दोन्ही घटक किती महत्त्वाचे आहेत हे आता आपल्या लक्षात आलंच असेल. हे विषय फक्त अभ्यासासाठी नाहीत तर थेट गुण मिळवण्यासाठी आहेत. आपण मागच्या काही वर्षांचे पेपर्स उचलून बघितले ना तर लक्षात येईल की यावर आधारित प्रश्न हमखास विचारले गेलेत. त्यामुळे या विषयांवरची आपली पकड जितकी मजबूत असेल तितका आपण यशाच्या जवळ पोचू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आमलारी म्हणजे नेमकं काय, त्याचे गुणधर्म काय आहेत आणि प्रकार कोणते, हे सगळं आता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आमलारीची ही एकदम सोपी आणि मूलभूत व्याख्या आहे. लक्षात ठेवायला पण सोपी आहे. चवीला कडू आणि हाताला एकदम साबणासारखं म्हणजे बुळबुळीत लागतं. आपण रोजच्या आयुष्यात अशा पदार्थांच्या संपर्कात येतोच. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपला साबण. आता हे जे मुद्दे आहेत ना ते परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा गुणधर्म, आमलारी लाल लिटमस पेपरला निळं करतात. दुसरा म्हणजे यांचा pH 7 पेक्षा जास्त असतो. आणि तिसरा जो एक केमिकल गुणधर्म आहे ते पाण्यात विरघळले की हायड्रॉक्सिल म्हणजे OH- आयन्स तयार करतात. आणि हो, एक विशेष गोष्ट, जे आमलारी पाण्यात सहज विरघळतात ना त्यांना एक खास नाव दिलं गेलंय, अल्कली. तर मग इथला सगळ्यात महत्त्वाचा आणि हमखास गोंधळात टाकणारा मुद्दा येतो तो असा की प्रत्येक अल्कली हा एक आमलारी असतोच, कारण तो पाण्यात विरघळतो. पण प्रत्येक आमलारी पाण्यात विरघळेलच असं नाही ना. म्हणूनच सर्व आमलारी अल्कली नसतात. हा जो फरक आहे ना तो परीक्षेसाठी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे बघा किती इंटरेस्टिंग आहे हे. आपण रोजच्या वापरातल्या कितीतरी गोष्टींमध्ये आमलारी वापरत असतो. साबण आणि कागद बनवण्यासाठी लागणारा कॉस्टिक सोडा म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड. कधी ॲसिडिटी झाली की आपण जे मिल्क ऑफ मॅग्नेशिया घेतो ते सुद्धा एक सौम्य आमलारीच आहे. आणि खिडक्यांच्या काचा साफ करण्यासाठी जे क्लीनर वापरतो ना त्यात असतो ॲमोनियम हायड्रॉक्साईड. हा तक्ता आणि त्याचे उपयोग नक्कीच लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. बरं, आमलारी तर आपण समजून घेतले. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, क्षार. हे तयार कसे होतात आणि त्यांचे उपयोग किती वेगवेगळे आहेत, चला पाहूया. क्षार तयार होण्याची प्रक्रिया तशी खूप सरळ आहे बरं का. जेव्हा एक ॲसिड म्हणजे आम्ल आणि एक बेस म्हणजे आमलारी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात एक रासायनिक अभिक्रिया होते. ह्याच अभिक्रियेला म्हणतात उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन. आणि ह्यातून आपल्याला मिळतात दोन गोष्टी, क्षार आणि पाणी. ही व्याख्या अगदी मूलभूत आणि खूप महत्त्वाची आहे. आणि आता जरा क्षारांचे उपयोग बघा. आपल्या जेवणातलं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, ते कपडे धुण्याचा वॉशिंग सोडा, सगळीकडे क्षारच आहेत. केक फुलवण्यासाठी लागणारा बेकिंग सोडा, पाणी शुद्ध करणारी ब्लीचिंग पावडर, आणि हो, हात वगैरे फ्रॅक्चर झाल्यावर हाडं जोडण्यासाठी जे प्लास्टर लावतात ते प्लास्टर ऑफ पॅरिस. हे सगळे क्षारांचेच वेगवेगळे प्रकार आहेत. आहे की नाही आश्चर्यकारक? प्लास्टर ऑफ पॅरिसचं उदाहरण तर खासच आहे. एकाच केमिकल पदार्थाचे किती वेगवेगळे उपयोग आहेत बघा. एकीकडे डॉक्टर याचा उपयोग हाडं जोडण्यासाठी करतात, तर दुसरीकडे कलाकार याच पदार्थातून सुंदर मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू बनवतात. म्हणजे इथे तर विज्ञान आणि कला जणू एकत्रच आले आहेत. चला आता काही खास टिप्स पाहूया ज्या थेट परीक्षेला डोळ्यासमोर ठेवूनच बनवले आहेत. यावर जरा विशेष लक्ष द्या, कारण यातून डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात. हा तक्ता तर अगदी पाठच असायला हवा. आमलारीमध्ये लाल लिटमस निळा होतो हे तर आपल्याला आता माहीत आहे, पण फेनॉल्फिथेलीन गुलाबी रंग देतो आणि मिथिल ऑरेंज पिवळा होतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. यावर जोड्या लावा किंवा थेट MCQ येऊ शकतो. आता लक्षात ठेवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाची pH मूल्य. परीक्षेत काही पदार्थांचे pH थेट विचारले जातात. चला त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाची मूल्य पाहूया. पहिलं, मानवी रक्ताचा pH. तो असतो साधारणपणे 7.4. याचा अर्थ आपलं रक्त हे थोडंसं बेसिक म्हणजे अल्कधर्मी असतं. आणि हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या शरीरातल्या सगळ्या जैविक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी रक्ताचा pH याच पातळीवर असणं गरजेचं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं मूल्य आहे समुद्राच्या पाण्याचं. त्याचा pH असतो जवळपास 8.5.
हे दोन्ही आकडे हमखास विचारले जातात, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. आता ज्यांना या विषयात अजून खोलात जाऊन अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी एक टिप. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH तयार करण्याची क्लोर अल्कली प्रक्रिया नक्की अभ्यासा. ही एक महत्त्वाची औद्योगिक प्रक्रिया आहे आणि मुख्य परीक्षेसाठी ती उपयोगी ठरू शकते. तर आजच्या या माहितीच्या शेवटी एक छोटासा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्याच्या आधारावर जरा विचार करा की आपल्या घरात आढळणारी कोणती वस्तू आम्लारी असू शकते. या प्रश्नामुळे तुमची उजळणी तर होईलच, पण संकल्पना आणखी पक्की होईल.